मोठी तयारी देखील करण्यात आली आहे। आणि देवेंजींचंही ते नव्हतं, माझ्याही काही डोक्यात नव्हतं। आणि मग माननीय मोदीजींची भेट झाली। जे मंडळी जे आज सगळे शपथ घेणार ते सगळे तिथे होते। सगळ्यांशी मोदीजींचा संवाद झाला। तास दीड तास त्यांच्या समवेत आम्ही होतो। एकूणच पुढची सरकार म्हणूनची कामाची दिशा त्याच्यावरती चांगली चर्चा या निमित्ताने झाली। मोदींचं मार्गदर्शन आम्हाला झालं। तिथून आता बाहेर पडले, महाराष्ट्र सदनला निघालो आहे। सगळ्यात दुसरं गोष्ट की महाराष्ट्रासाठी किंवा विशेषतः पश्चिम महाराष्ट्रासाठी आता पुढील कालावधीमध्ये तुमच्याकडे फार मोठी जबाबदारी असणार आहे। पुण्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या भरपूर जागा आहेत। लोकसभेचे निकाल पश्चिम महाराष्ट्रातले पाहता काय अपेक्षित तुम्ही धरताय? तुम्हाला जी जबाबदारी दिली आहे त्याच्या स्वरूपामध्ये? नाही, मुळात मी तर संघटनेतला कार्यकर्ता आहे। मी 30 वर्ष पक्ष संघटनेमध्ये काम केले। बूथवरती वॉर्डचा अध्यक्षपासून महाराष्ट्राचा मी आत्ता सरचिटणीस आहे पक्षाचा माझ्या। त्यामुळे संघटनेतलाच कार्यकर्ता, त्यामुळे मंत्री जरी आज मला केलं असेल तरी मला असं वाटतं की शेवटी संघटनेकडे त्याच पद्धतीने तितक्याच जबाबदारीनं मी लक्ष दिलं पाहिजे, मी काम केलं पाहिजे। आणि जी माझ्या पक्षाची, माझ्या नेत्यांची माझ्याकडनं अपेक्षा असेल, एकतर जे काही तुम्हाला खातं दिलं जाईल त्याचं म्हणून एक देशाची सेवा करायची जर संधी मिळाली ते तर केलंच पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूला पक्ष संघटना म्हणून सुद्धा आज एक लोकप्रतिनिधी जरी असलो तरी मला माझ्या संघटनेचं काम निश्चितपणे करतो मी। आणि आगामी त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीसाठी खूप काय काम करायचंच आहे। जे पक्ष सांगेल ते जबाबदारी निश्चितपणे पार पाडणार। 2 दिवस झालं पुण्यात प्रचंड पाऊस आहे, खूप पाणी ठिकाणी साचलेलं आहे। अनेक ठिकाणी महापालिकेवरच खापर फोडलं जातं आहे, तुमच्यावर टीका केली जाते। नाही, काय झालं की मी काल इथं आलो तेव्हापासून मान्य महापालिका आयुक्त असेल, महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन असेल, आमची अग्निशमक दलाची यंत्रणा असेल, या सगळ्यांशी सातत्यानं संपर्क आहे। 2 वर्ष आलं महापालिकेमध्ये प्रशासक आहे। आमची सत्ता होती, आमची सत्ता संपल्यानंतर सुद्धा आता 2 वर्ष प्रशासक आहे। आणि त्यामुळे अलीकडेच आपण पाहिलं की कमी वेळेत पाऊस जास्त पडतो। बघा, जून महिन्यात पुणे शहरातल्या पावसाची, अख्ख्या महिन्याच्या पावसाची सरासरी साधारणतः 150 मिलीमीटर ते 150 ते 1.25 मिलीमीटर आहे। काल एका तासात जवळपास 114 मिलीमीटर पाऊस पडला। म्हणजे जो महिन्याभराचा पाऊस आहे तो जवळपास एका तासात पडला। स्वाभाविकपणे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जिथे नेहमी पाणी साठतं, जिथे ते आम्ही महापालिका आयुक्तांना भेटून आधी सांगितलं पण होतं। मला असं वाटतं की काही गोष्टी या राजकीय टीका टिप्पणीच्या पलीकडे असल्या पाहिजेत आणि ते समजून पण घेतल्या पाहिजेत। ठीक आहे, राजकीय विरोधक म्हणून टीका करतील लोक, पण वास्तव हे आहे की आम्ही गेल्या 5 वर्षात खूप काम केलं। आंबिलवाड्याचा प्रसंग आपल्याला आठवत असेल, त्याच्यासाठी सुद्धा बघा आंबिलवाड्याचं काम, आता आंबिलवाड्याच्या परिसरात कुठं तुम्हाला काल एवढ्या पावसात कुठं, कारण आम्ही जवळजवळ कात्रजपासून त्या दत्तवाडीच्या पुलापर्यंत सुद्धा इतकं मोठं काम आम्ही केलं, जवळजवळ 100 कोटी रुपयाचं काम। तिथं कुठं पाणी, आत्ताही 200 कोटी रुपये माननीय देवेंजींच्या माध्यमातून पुण्यातल्या सगळ्या नाल्याच्या भिंती ज्या आहेत संरक्षण, त्यासाठी आत्ता आपल्याला प्राप्त झाले। पाणी 1 तासात जो पाऊस प्रचंड झाला, निश्चितपणे पुण्यात काही ठिकाणी पाणी खूप साठलं, लोकांना त्रास झाला, जनजीवन विस्कळीत झालं। आणि मला असं वाटतं कुणी कुणाला दोष देण्यापेक्षा याच्यावरती काम केलं पाहिजे। इथून गेल्यानंतर 100% पुन्हा एकदा माननीय महापालिकेचे आयुक्त असतील, सगळी यंत्रणा असेल, हे का पुन्हा अपयशी होती, का पुन्हा ठीक आहे पाणी साठते, पण पाण्याचा निचरा ताबडतोब केला, यंत्रणा आपत्ती व्यवस्थापनाची आमची केली पाहिजे, हे का नाही झालं? मला असं वाटतं निश्चितपणे जाब आम्ही विचारणार आहे। धन्यवाद। आपल्याबरोबर होते की त्यांनी त्यांची भूमिका तर आमचे प्रतिनिधी